राज्याध्यक्ष महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन आज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जो राज्यव्यापी संप पुकारलेला आहे त्यामध्ये फेडरेशन ताकदीनिशी उतरलेले आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ज्या काही विविध मागण्या आहेत या मागण्यांसाठी आज 1.5 वर्षामध्ये बरेच प्रयत्न झाले की चर्चेमधून हे प्रश्न सुटावेत, परंतु शासनाला वेळ नाही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला आणि चर्चेसाठी। त्यामुळे हा संप आम्ही करत नसून शासनाने हा संप आमच्यावरती लादलेला आहे। आरोग्य विभागातले कमीत कमी प्रत्येक म्हणजे DHS मध्ये 5,000-6,000 रिक्त पदे आहेत, DMR मध्ये 5 ते 6,000 रिक्त पदे आहे आणि या कमीत कमी 10,000 रिक्त पदांचा कामाचा भार हा जे कर्मचारी आता कामावर आहेत त्यांच्यावरती पडत आहेत। खरं तर आरोग्य सेवा देणं हे शासनाचं काम आहे आणि कंत्राटीकरण हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे। कंत्राटीकरणाला आमचा पूर्ण विरोध आहे। आज आम्ही संपात आहोत, परंतु रुग्णांपासून आज आम्ही दूर आहोत याचं पण आम्हाला खंत आहे आणि शासनाला जर वाटत असेल रुग्णसेवा चांगली व्हावी तर रिक्त पद त्वरित भरावे। जुनी पेन्शन कर्मचाऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे जुनी पेन्शन तो शासनाने लवकरात लवकर सोडवावा। शिक्षकांचे प्रश्न आहेत, म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे, जिल्हा परिषदेचे प्रश्न आहेत, या आणि अशा अनेक प्रश्नांकडे शासनाने लक्ष आम्ही वेधण्यासाठी हा बेमुदत संप पुकारलेला आहे। त्यामध्ये आम्ही आज संध्याकाळी निर्णय घेणार आहोत की बेमुदत संपात जायचं का 1 दिवसाचा संप करायचा। जर शासनाने आज आमच्या नेत्यांना चर्चेला बोलावलं तर आम्ही उद्या ड्युटीवर येऊ, अन्यथा आम्ही पण निर्णय घेऊ की पुढे काय करायचं।